साधणार आहोत। भाऊ, आपल्या मतदारसंघामध्ये आपण कोणत्या आमदाराला लाईक करणार? हे नागराव पाटील जवळ आपले साहेब आहेत ना, त्यांची खूप कामं चांगली आहेत। गोरगरिबांसाठी ते आमदार डबल निवडून ही काळाची गरज आहे, कारण सर्व जाती धर्मांना सर्वांना घेऊन चालणारी एक विश्वासू नेतृत्व म्हणून आम्ही नागराव पाटील जवळ वाकडे यांच्याकडे यावेळेस धनुष्यबाण नाही पंजा या निशाने तुम्ही बटन दाबणार। काका, आपण यावेळेस सध्या हिमायतनगर हातगाव मतदारसंघामध्ये माहोल कुणाचा आहे, पंजाचा की धनुष्यबाणाचा? नाही, माधवराव पाटलाचा विकासाला महत्त्व आहे ना सर। पंजा विकासाला महत्त्व आहे। आपला मतदान कोणत्या उमेदवाराला पडणार? खरं तर सांगायचं दादा, सागाचं पान सागावणे, माधवराव पाटील वागावणे, पंजारच आमचं राहणार। आमचं 52 वर्ष वय झालं, या 52 वर्षामध्ये आम्ही भ्रष्टाचार केलेला नाही। आजही पंजाब। अभी हम लिंगापुर फाटे पर है। यहाँ पर जनता से हम जानते हैं कि यहाँ पर माहौल किसका है। पाटील जवळगाव धनुष्यबाण की पंजा? पंजा। आपल्या हातगाव हिमायतनगर मतदारसंघामध्ये यावेळेस कोणते आमदार होणार? माधवराव पाटील जवळगाव। यांची निशाणी काय आहे? पंजा। यायचं राहतं आम्हाला हातगाव मतदारसंघामध्ये। आता सध्या आपण कोणते आमदार हवे असे वाटते तुम्हाला? अजून काही विचार नाही तेवढा, पण आपल्याला आता सोयाबीनला भाव नाही सध्या, आरक्षण नाही बरोबर, अजून तसंच आपली कर्जमाफी नाही। कर्जमाफी दिली असतं तर काहीतरी विचार करत होता माणूस, आणि सोयाबीनला भाव गेला असतं तर काहीतरी विचार करत होता माणूस। सध्या तुमचा विचार चालू आहे? सध्या विचारच चालू आहे। 5 दिवस बाकी विचार चालू आहे। तुम्ही वेळ आल्यावर तुम्ही सांगा। हां, वेळ आल्यानं टाईम आल्यानं मतदान करणार कोणाला। हिमायतनगर मतदारसंघामध्ये सध्या माहोल कोणाचा आहे? महाविकास आघाडी। पंजा की धनुष्यबाण? पंजा। अभी किसका माहौल है? महाविकास आघाडी। आपण धनुष्यबाणाला मतदान करणार की पंजाला? पंजाब। हाँ, आज हम हाथगांव हिमायतनगर मतदारसंघ का जायज़ा लेंगे। यहाँ पर माहौल किसका है ये देखेंगे। और हिमायतनगर मतदारसंघ में फ़िलहाल में आप कौन से आमदार को देखना चाहेंगे? माधवराव पाटील जवळगावकर साहब। उनके कुछ काम हमें बताइए आप। उन्होंने जो काम किए हैं और गरीब जनता का आरोग्य, पानी की व्यवस्था, रास्ते, मंदिर, मस्जिद और दरगाह और बौद्ध विहार, ये सब उन्होंने दिए। अगर सरकार न होते हुए भी उन्होंने इतना निधि लाया कि हाथगांव हिमायतनगर तालुके में पहली बार माधवराव पाटील जवळगावकर ने इतना निधि लाया। कोई आमदार भी इतना सत्ते में होकर भी इतना नहीं निधि ला सकता। इन्होंने बगैर सत्ता सिवाय निधि ला लिया। इन्होंने इतना अच्छा आमदार है, और ये विनोद चुन के आएंगे। चुन के आने के बाद इनको लाल दिवा मिलने वाला है, और सरकार कांग्रेस की आने वाली है, ये पक्का है। यानी इस बार माहौल माधवराव पाटील जवळगावकर का माहौल है। कोणत्या उमेदवाराला करणार, धनुष्यबाणाला किंवा पंजाब? आज हम लिहारी फाटे पर है, और आज हम देखते हैं यहाँ की जनता का किसके लिए मतदान होगा, या फिर जनता का कॉल क्या है, जनता किसे अपना उम्मीदवार पसंद करती है। मामा, आपके हिसाब से यहाँ पर कौन और किसका माहौल है? माधवराव। अच्छा, जोर से बोलो। माधवराव। और कुछ लोग जो लोगों से जानते हैं हम। काका जी, यहाँ पर किसका माहौल है? किसका माहौल किसका? बाबूराव। पूरा नाम बोलो। बाबूराव। उनका पूरा नाम? कवळीकर। बुडालेत लोकांची, वंश बुडालेत लोकांची। यांना तर वंश नाहीत म्हणून सांगितलं की, आणि आजही तेच सांगतो। महाविकास आघाडीला आपल्याकडून काय आव्हान असेल साहेब? महाविकास आघाडीला काय आव्हान? त्यांच्याकडे काही नाही तर आव्हान करायचं काय आव्हान करायचं त्यांना? त्यांच्याकडे काहीच नाही। आज जुगलवाणी आहेत ते, परेशान आहेत ते, त्यांनी त्यांचा प्रभाव त्यांनी मान्य केलेला आहे।